नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। एकनाथ शिंदेंपेक्षा उद्धव ठाकरेच भारी, भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय नेत्यांनी केलं आहे मोठं वक्तव्य। या वक्तव्यामुळे राज्यात एकच खळबळ उडाली आहे। सविस्तर बातमी जाणून घेऊया। तत्पूर्वी तुम्ही जर बातमीपत्र यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याविषयी भाजप नेत्यांनी काढलेल्या वक्तव्यामुळे आता राज्यात एकच राजकीय भूकंप होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। या नेत्याच्या वक्तव्यामुळे राज्यात एकच चर्चा रंगलेली दिसत आहे। त्यामुळे पुन्हा एकदा भाजप उद्धव ठाकरेंच्या सोबत जाईल का अशी सुद्धा चर्चा निर्माण झालेली आहे। नेमकं झाले काय ते आपण सविस्तर बघूया। मित्रांनो, विधानसभेचा निकाल लागला, परंतु मुख्यमंत्रीचा पदाचा गोंधळ अजून देखील सुरू असताना भाजपचे माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे उद्धव ठाकरे यांची स्तुती केली आहे। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेना सोबत असली तर शिंदेंपेक्षा जास्त जागा आता आमच्या आल्या असत्या, असं वक्तव्य त्यांनी केलं आहे। त्यामुळे 230 जागा सुद्धा ओलांडून सुद्धा मुख्यमंत्री ठरत नाही। त्यामुळे भाजपचे महाराष्ट्रातील आणि दिल्लीतील नेते संतापलेले दिसत आहेत। सोबतच अजित पवार यांना घेऊन किंवा उद्धव ठाकरे यांचा बाहेरून पाठिंबा सुद्धा भाजपा सत्तेसाठी घेऊ शकते आणि एकनाथ शिंदेंना सत्तेबाहेर ठेवू शकते, असा विरोधी पक्षात देखील ते ठेवू शकते। त्यामुळे आता येणाऱ्या काळात रावसाहेब दानवे यांनी आज जसे म्हटले की ठाकरे जर सोबत असते तर आम्हाला जास्त जागा मिळाल्या असत्या, त्यामुळे आता भाजपकडून ठाकरेंना मनवण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत का, अशी एक राजकीय चर्चा आता राजकारणाच्या वर्तुळात घडत आहे। त्यामुळे आता शिंदे शिवाय सरकार स्थापन झालं तर शिंदेंना हा मोठा धक्का बसू शकतो आणि ठाकरेंना मोठा दिलासा मिळेल, असं देखील बोललं जात आहे। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? पुन्हा एकदा उद्धव ठाकरे आणि भारतीय जनता पक्ष एकत्र येऊ शकतात का? आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा। धन्यवाद। जय महाराष्ट्र।